नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझे चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचायत समिती योजना महाराष्ट्र याच्याबद्दल संपूर्ण माहिती। तर ही योजना नक्की काय आहे, पंचायत समिती योजना माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत। पशुसंवर्धन विभाग योजना, कृषी विभाग योजना आणि महिला बाल कल्याण योजना या सर्व योजनांचा समावेश आहे पंचायत समिती योजनेमध्ये। तर याचा अर्ज ऑफलाईन कसा पद्धतीने भरायचा आहे, त्याची लिंक कोणती लागणार आहे, ते सर्व आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। चला तर या खास व्हिडिओला सुरू करूया। महाराष्ट्र सरकार मार्फत येणाऱ्या सर्व पंचायत समिती योजना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे येते, त्यानंतर ती योजना सर्व शेतकऱ्यांकडे पोहोचवली जाते। नवीन पंचायत समितीमध्ये आलेल्या योजनेचं नाव पंचायत समिती पशुवर्धन, पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना, पंचायत समिती कृषी विभाग योजना, पंचायत समिती महिला बाल कल्याण विभाग योजना या प्रकारे खूप योजना महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात येतात। परंतु गावातील शेतकऱ्यांना या योजनाबद्दल माहीत नसते, त्यामुळे काही गरजू शेतकऱ्यांना या पंचायत समिती योजनेचा लाभ घेता येत नाही। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या योजनेबाबत संपूर्ण माहिती आणि तुम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे, कोणत्या पद्धतीने मिळणार आहे, ते सर्व आपण पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक, योजनेचं नाव पंचायत समिती योजना, राज्य महाराष्ट्र। योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत मिळावी। लाभार्थी मानधन फक्त महाराष्ट्रातील शेतकरी। अर्ज कसा करायचा, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर चला पाहूयात आपण महाराष्ट्र पंचायत समितीमध्ये होणाऱ्या योजनांची यादी कोणकोणती असणार आहेत। 1. पशुसंवर्धन विभाग योजना, 2. कृषी विभाग योजना, 3. महिला बाल कल्याण विभाग योजना, 4. शिक्षण योजना, 5. रोजगार निर्मिती योजना। आता पाहूयात पंचायत समिती योजना संपूर्ण माहिती। या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊया। महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन योजना राबवत आहे। ही सर्व महाराष्ट्रातील सरकारद्वारे योजना काढल्या जातात। त्या सर्वप्रथम पंचायत समितीमध्ये येतात, त्यानंतर पंचायत समितीकडून योजनेची माहिती शेतकऱ्यांकडे पोहोचवली जाते। मग शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन योजनेसाठी अर्ज करतो। या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार किंवा शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला हवा। आणि त्याच्यानंतर पाहूयात महाराष्ट्र समिती योजना मुख्य उद्देश काय आहे पंचायत समितीचा। 1. महाराष्ट्र शासन कडून येणाऱ्या सर्व योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक विकास होणे। 2. या सर्व योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा यासाठी पुरावा म्हणून तुमच्याकडून प्रमाणपत्र मागितले सुद्धा जाते। 3. महाराष्ट्र राज्यात न राहणाऱ्या या योजनेचा लाभ मिळू शकत नाही होय। 4. अर्जदाराची वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे। 5. वार्षिक उत्पन्न 50,000पेक्षा कमी असावे। 6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक असायला हवे। आता पाहूयात पंचायत समिती योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत। 1. मोबाईल नंबर, ईमेल आणि फोटो। 2. आधार कार्ड। 3. बँक खाते। 4. रहिवासी दाखला। 5. 7/12 उतारा। 6. जन्म प्रमाणपत्र। 7. हमीपत्र। आता पाहूयात पंचायत समिती योजनांची यादी। पंचायत समितीमध्ये सर्वात जास्त योजनेचा लाभ पशुसंवर्धन विभाग योजना, कृषी विभाग योजना आणि महिला बाल कल्याण विभाग योजना यातील योजनेचा लाभ शेतकरी खूप घेतात, कारण त्या योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांकडे आहे आणि या सर्व योजना खूप आधीपासून महाराष्ट्र शासन राबवत आहे, त्यांच्या मार्फत त्या काढल्या जातात ही योजना। आता पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वापर केल्या जाणाऱ्या योजनांची यादी। 1. पशुसंवर्धन विभाग योजना, 2. कृषी विभाग योजना, 3. महाराष्ट्र बाल कल्याण विभाग योजना। आता पाहूयात पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना। पशुसंवर्धन विभाग योजनेसाठी महाराष्ट्र सरकार कडून शेतकऱ्यांना बैल जोडीसाठी, कुक्कुट पालनासाठी, म्हैस किंवा गाय या सर्व खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते। तर याबद्दल सर्व माहिती आपण आता पाहणार आहोत। पशुसंवर्धन अनुदान रक्कम किती दिली जाणार आहे। बैलजोडी 75% अनुदान, महिलांना एक म्हैस किंवा गाय खरेदीसाठी 50% अनुदान, गीर, थार पारकर किंवा साहिवाल गाय त्याच्यासाठी 75% अनुदान किंवा 45,000 रुपये, गोठा तयार करण्यासाठी 15,000, मिल्किंग मशीनसाठी 15,000 रुपये, 15 मेट्रिक टन त्याच्यासाठी 15,000 रुपये, कुक्कुट पालनासाठी 75,000 रुपयाचे 75% अनुदान मिळणार आहे। आता पाहूयात पंचायत समिती कृषी विभाग योजना ही काय आहे। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत
पंचायत समितीकडून कृषी विभाग योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना खूप उपयोगी ठरतो. या योजनेच्या माध्यमातून डिझेल पंप, प्लास्टिक पंप, पाईप, ट्रॅक्टर, सोलर वॉटर हीटर आणि इतर प्रकारच्या सरकारकडून अनुदान मिळते. तर या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना घेतला पाहिजे. डिझेल पंप 5 HP, प्लास्टिक प्लेट 20 kg, PVC पाईप 2.5 ते 3 इंच, ओपन वेल विद्युत मोटार 3 HP ते 5 HP, सोलर वॉटर हीटर 200 लिटर मध्ये 50% अनुदान. तसेच हॉरिझॉन्टल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंप, हॉरिझॉन्टल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंप सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. कडपाकुट्टी यंत्र मोटार याच्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. आता पाहूयात आपण पंचायत समिती महिला बाल कल्याण विभाग योजना. महाराष्ट्र सरकार मार्फत महिला बाल कल्याण विभाग योजनाच्या माध्यमातून महिलांना खूप काही गोष्टींचा आर्थिक महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे. महिला बाल कल्याण विभाग योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वयोमर्यादा किमान 18 वर्ष पूर्ण झाले पाहिजे. वयाची 18 वर्ष कमी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. आता मिळणारी योजना कोणती असणार आहे आणि रक्कम किंवा अनुदान काय मिळणार आहे? 1. 4 चाकी वाहन प्रशिक्षण 3000 रुपयांची मदत. 2. इयत्ता 7वी ते 12वी शिक्षणासाठी 4000 रुपयांची मदत. 3. MSCIT साठी 5,500 रुपयांची मदत. 4. महिलांना व्यावसायिक व जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी 12,500 रुपयांची मदत मिळणार आहे. 5. घरगुती पीठ गिरणी आणि शिलाई मशीनसाठी 90% अनुदान. 6. 5वीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल सुद्धा खरेदी करण्यासाठी 550 रुपये देणार आहे गव्हर्नमेंट. आता पाहूयात पंचायत समिती योजना ऍप्लिकेशन. यासाठी अर्ज कसा करायचा आहे? 1. इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने पंचायत समितीमधून अर्ज काढायचा आहे. 2. अर्ज करण्यासाठी कोणतीही एक योजना निवडा आणि पंचायत समितीमधून त्या योजनेचा अर्ज नमुना घ्या. 3. अर्ज नमुन्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती बरोबरच भरा. 4. अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे. 5. काही दिवसाने तुमचा अर्ज पंचायत समितीकडून स्वीकारला जाईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती फोन किंवा मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे. आता पाहूयात पंचायत समिती योजनेसाठी केलेले अर्ज तपासायचे कसे, की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे का नाही, तो कसा तपासायचा, कसं ट्रेक करायचं ते आपण पाहूयात. ट्रेक कसं करायचं ते आता पाहणार आहोत. 1. कोणत्याही पंचायत समिती योजनेसाठी अर्ज केले असेल तर अर्ज तपासणीसाठी सर्वप्रथम www.nrega.nic.in या संकेतस्थळावर जायचे आहे. ते जनरेट रिपोर्ट्स या पर्यायावर क्लिक करायचं आहे. 2. त्यानंतर तिथे सर्व राज्याची नावे येतील, त्यामधून आपले महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे. निवडण्यासाठी महाराष्ट्रावरती क्लिक करा. 3. रिपोर्ट्स तयार करण्यासाठी राज्य, वर्ष, जिल्हा, गाव आणि पंचायत ही सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. बघा असं इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला समोर. तिथे हे जे प्रोसीड आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 4. त्यानंतर R5.IPPE मध्ये लिस्ट ऑफ वर्क वरती क्लिक करा. मग तुमच्यासमोर कामाचा वर्ग निवडा आणि वर्ष निवडायला येईल. निवडल्यावर तुमच्यासमोर सर्व माहिती येईल. त्यामध्ये तुमचे नाव कसं शोधायचं ते तुम्ही तुमचं नाव त्याच्यामध्ये शोधायचं आहे. तर मित्रांनो, ही होत्या या 3 योजना ज्या की आपल्या महाराष्ट्र सरकारने नवीनच योजना काढल्या आहेत. जसं की पशुसंवर्धन विभाग योजना, कृषी विभाग योजना, महिला बाल कल्याण विभाग योजना. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, ही होती पंचायत समिती योजना 2025 बद्दल सविस्तर माहिती. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा माझ्या टेक गव्हर्नमेंट जॉब्स या YouTube चॅनलला. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.